हॅलो स्टुडंट 21 डे स्टडी प्लॅन टू क्रॅक MST CET या लेक्चर सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा ह्या लेक्चर सिरीजचा आपला 9th डे आहे। आजचा डेली टास्क तुम्हाला असाइन करण्याच्या अगोदर काही इम्पॉर्टंट पॉइंट्स मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे। त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण टाइम टेबल बद्दल बोलणार आहोत। MST CETचं प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला सर्वांना आता 40 डेजचा वेळ मिळणार आहे। सो या 40 दिवसांचं प्रॉपर प्लॅनिंग करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर एक स्वतःसाठी टाइम टेबल डिझाइन करायचं आहे। आता हे टाइम टेबल तुम्हाला स्वतःला बनवायचे, कारण की मी बरेच असे विद्यार्थी बघितले की जे कोणीतरी सजेस्ट केलेलं टाइम टेबल फॉलो करण्याचा प्रयत्न करतात, पण स्वतःसाठी आयडियल टाइम टेबल हे तुम्ही स्वतःच बनवू शकता। कारण स्वतःच्या डेली हॅबिट्स या तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाला चांगल्या माहिती असणार आहे। त्यामुळे स्वतःचं टाइम टेबल हे तुम्ही कुठेतरी एका ठिकाणी बसा आणि स्वतःसाठी प्रॉपरली वेळ देऊन ते डिझाइन करा, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही ते टाइम टेबल अपकमिंग 40 डेज साठी रेग्युलरली फॉलो करायचे। पण ते टाइम टेबल बनवत असताना तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची। बघा, मी काल सुद्धा ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली होती की आपण दररोज कुठला ना कुठला तरी डेली टास्क प्रिपेअर करतोय, पण जसे जसे आपण पुढे जात आहोत इथून मागे बघितलेले डेली टास्क तुम्ही विसरू शकता। त्यामुळे तुम्हाला प्रत्येक डेली टास्क हा दररोज रिवाइज करायचा आहे। सो तुमच्या त्या टाइम टेबलमध्ये तुम्हाला रिव्हिजनसाठी काही स्पेसिफिक वेळ हा डेडिकेट करायचा आहे। सो आय थिंक सगळ्यांना पहिला पॉईंट समजला आहे की तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यात अगोदर स्वतःसाठी एक आयडियल टाइम टेबल डिझाइन करायचं आहे आणि त्या टाइम टेबलमध्ये प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही इक्वल वेटेज द्या, ठीक आहे। पण मी असं सजेस्ट करेल की बायोलॉजीला जर 100 मार्क्सचं वेटेज आहे तर स्वाभाविक आहे की तुम्ही थोडा जास्त वेळ तुम्ही बायोलॉजीसाठी डेडिकेट करू शकता, किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता की जो सब्जेक्ट तुम्हाला डिफिकल्ट वाटतोय त्यासाठी तुम्ही जास्त वेळ असाइन करा, ठीक आहे। तर सगळ्यांनी सगळ्यात अगोदर टाइम टेबल प्रिपेअर करायचं आहे। त्यानंतर सेकंड पॉईंट जो तुमच्यासोबत डिस्कस करायचा आहे दॅट इज अबाउट लास्ट अपॉर्च्युनिटी। हे जे काही 40 दिवस आहेत हे 40 दिवस हे त्या दोघं कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी एक लास्ट अपॉर्च्युनिटी असणार आहे। आता हे दोन कॅटेगरीज कुठल्या आहेत, ज्या मी तुम्हाला कालही सांगितल्या होत्या की असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी आत्तापर्यंत खरंच काही केलेलं नाहीये, आणि असे सुद्धा विद्यार्थी आहेत की ज्यांनी आत्तापर्यंत MST CETचा खूप रेग्युलर अभ्यास केलेला आहे। सो अशा दोघं कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी हे अपकमिंग 40 डेज एक लास्ट अपॉर्च्युनिटी असणार आहे। सो या 40 दिवसांमध्ये कोण काय करतंय, कोणाचा किती अभ्यास झालाय, कोण किती प्रिपरेशन करतंय याकडे फोकस न करतात किंवा त्या गोष्टीचं टेन्शन न घेता मी स्वतः काय करतो आहे, मला अपकमिंग 40 डेजमध्ये कुठल्या स्ट्रॅटेजीज डिझाइन करायच्या आहेत, मला किती MCQ स्कोअर करायचे आहेत, किंवा मला फायनल किती मार्क्स ग्रॅब करायचे आहे, मला कुठलं कॉलेज हवं आहे, या गोष्टींकडे फोकस करा। म्हणजेच स्वतःवरती फोकस करा, तरच तुम्ही अपकमिंग 40 डेज हे प्रॉपरली स्वतःसाठी डेडिकेट करू शकता। मी पुन्हा पुन्हा सांगतोय की हे 40 दिवस तुमच्यासाठी खरंच लास्ट अपॉर्च्युनिटी असणार आहेत। या 40 दिवसांमध्ये जर तुम्ही खरंच काही करू शकले नाही तर नंतर तुम्हाला सेकंड अपॉर्च्युनिटी मिळणार नाहीये। आयुष्यासाठी एक टर्निंग पॉइंट म्हणून 12th आणि या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सकडे बघितलं जातं। सो तुमचं करिअर हे फायनली या कॉम्पिटिटिव्ह एक्झामवरती अवलंबून असणार आहे। जर तुम्ही खरंच खूप चांगले स्कोर या एक्झाममध्ये सेक्युअर केले तर तुम्हाला जे मिळणारं कॉलेज आहे ते सुद्धा खरंच चांगलं असणार आहे, आणि ते लिटरली तुमचं पूर्ण करिअर सुद्धा चेंज करू शकतं। सो अपकमिंग कॉलेज चांगलं मिळण्यासाठी तुम्हाला या 40 दिवसांकडे ॲज अ लास्ट अपॉर्च्युनिटी म्हणून बघायचं आहे आणि 40 दिवसांचं टाइम टेबल प्रॉपरली फॉलो करायचं आहे। त्यानंतर जी थर्ड थिंग तुमच्यासोबत डिस्कस करायची आहे दॅट इज अबाउट रिमेनिंग चॅप्टर्स। तुमच्यापैकी 2-3 सबस्क्रायबरने, 2-3 म्हणण्यापेक्षा बऱ्याच सबस्क्रायबरने मला रिमेनिंग चॅप्टर्स लवकर कंप्लीट करा असं सजेस्ट केलंय। बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला 12th टोटल 19 चॅप्टर्स आहे, 11th 8 चॅप्टर्स आहे, असा टोटल 27 चॅप्टरचा सिलेबस आहे। त्यामध्ये जो 11th पोर्शन आहे तो फक्त 20 मार्क्स आहे। त्यामुळे 12th जो काही सिलेबस तुमच्यासाठी आहे तो 80% आहे। सो 12th सिलेबस हा जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की त्याच्यावरती स्कोरिंग ऑपॉर्च्युनिटीसाठी जास्त मार्क्स आहेत, बरोबर आहे ना। सो 12th जे काही चॅप्टर्स आहेत माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत मी तुमचे 11th आणि 12th ह्या दोघांचे मिळून साधारण 70 to 75% चॅप्टर्स कव्हर केलेत। अराउंड 17 to 18 चॅप्टर्स मी तुमचे आत्तापर्यंत कव्हर केले आहे। ट्रस्ट मी, बाकीचे सुद्धा चॅप्टर्स मी लवकरात लवकर तुमचे कव्हर करणार आहे, त्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करत आहे। पण मला एका गोष्टीचं कळतच नाही की बरेच विद्यार्थी मी असे बघितले की
ते ज्या गोष्टी झालेल्या नाही आहेत त्या गोष्टींचं फार टेन्शन घेतात आणि ज्या झाल्या आहेत तर त्याकडे ते दुर्लक्ष करतात. मी तुम्हाला एक सिम्पल सजेशन देणार आहे की जे काही 17-18 चॅप्टर्स झालेले आहेत, ज्या काही मॉक टेस्ट तुम्हाला मिळालेले आहेत किंवा जे काही क्विक रिव्हिजन नोट्स मी तुम्हाला आत्तापर्यंत प्रोव्हाइड केल्या आहे किंवा जे काही डेली टास्क आपण दररोज असाइन करतो आहोत, प्लीज त्यावर फोकस करा. ज्या रिमेनिंग गोष्टी आहेत त्या अपकमिंग डेजमध्ये नक्की कंप्लीट होणार आहे. सो तुम्हाला त्या सायमल्टेनियसली प्रिपेअर करायचं आहे, बरोबर आहे. सो सगळ्यांनी अगोदर जे काही आत्तापर्यंत आपण कंप्लीट केलेलं आहे त्यावरती फोकस करायचं आहे. त्याचं 100% प्रॉपर प्रिपरेशन ॲज वेल रिव्हिजन स्टार्ट करायची आहे. त्यानंतर अपकमिंग जे काही 40 डेज आहे त्यामध्ये ज्या काही गोष्टी, ज्या काही स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला देणार आहे त्या सायमल्टेनियसली फॉलो करा. ट्रस्ट मी, तुमचा ईच अँड एव्हरी चॅप्टर मी डेफिनेटली कंप्लीट करणार आहे. ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण ॲट द सेम टाईम ही तुमचीसुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे की झालेल्या थिंग्स, झालेले जे काही टास्क असतील, झालेल्या ज्या टेस्ट असतील, चॅप्टर्स असतील ते प्रॉपरली रिवाईज तुम्हाला करायचे आहे. नोबडी कॅन हेल्प यू फॉर दॅट. ठीक आहे. सो तुमचं काम तुम्ही डेडिकेटली करा, एवढंच मला तुम्हाला यातून सांगायचं होतं. ठीक आहे. सो कोणीही रिमेनिंग चॅप्टरचं टेन्शन घ्यायचं नाही आहे. प्रत्येक चॅप्टर मी डेफिनेटली कंप्लीट करणार आहे. त्यानंतर जी लास्ट थिंग होती दॅट इज रिव्हिजन, जी मी टाइम टेबलमध्ये डिस्कस केलीच होती की झालेला प्रत्येक टास्क हा ॲट द सेम टाइम तुम्हाला रिवाईजसुद्धा करायचा. आय होप तुम्हाला हे इम्पॉर्टंट पॉईंट्स समजले असतील. यानंतर आपण आजचा डेली टास्क डिस्कस करूया. आजचा जो काही डेली टास्क आहे त्यामध्ये तुम्हाला जे प्रिपरेशन करायचं आहे दॅट इज अबाउट व्हॅल्यूज अँड नंबर्स. म्हणजे नेमकं काय रे, बघा तुमचे जे काही बायोलॉजीचे चॅप्टर्स आहेत त्या प्रत्येक चॅप्टरमध्ये कुठली ना कुठली तरी व्हॅल्यू किंवा नंबर हे तुम्हाला दिलेले आहेत. जास्त स्पेसिफिकली सांगायचं म्हणजे सपोज चॅप्टर नंबर 2 ॲज अ एक्झाम्पल म्हणून आपण स्टडी करायचं ठरवलं तर मी त्यामध्ये तुम्हाला काही स्पेसिफिक एक्झाम्पल सांगतो, त्यावरून तुम्हाला ही आयडिया येऊन जाईल की तुम्हाला कशा पद्धतीने नंबर्स आणि व्हॅल्यूज प्रिपेअर करायच्या. सपोज त्यामध्ये मी जर एक टॉपिक घेतला दॅट इज DNA. सो DNAचे डायमेन्शन्स तुम्हाला माहिती असतील. सांगा बरं DNAचं डायमीटर किती आहे, दॅट इज 2 नॅनोमीटर, बरोबर आहे. त्यानंतर DNAच्या 2 सक्सेसिव्ह स्टेपमध्ये डिस्टन्स किती असतं, दॅट इज 0.34 नॅनोमीटर, बरोबर आहे. त्यानंतर DNAला 360 डिग्री टर्न कंप्लीट करण्यासाठी किती बेस पेअर कव्हर करावे लागतात, दॅट इज 10 बेस पेअर्स. सो 10 बेस पेअरचं टोटल डिस्टन्स किती कव्हर करावं लागणार त्याला, 0.34 इंटू 10 दॅट इज हाऊ मच, 3.4 नॅनोमीटर. सो 3.4 नॅनोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर केल्यानंतर DNA एक कंप्लीट टर्न कंप्लीट करत असतो, बरोबर आहे. सो 360 डिग्री टर्न कंप्लीट करण्यासाठी DNAला 3.4 नॅनोमीटर एवढं डिस्टन्स काय करावं लागतं, कव्हर करावं लागतं. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर DNA मध्ये जो पिच अँगल असतो, ठीक आहे, त्याचं जे डिफ्लेक्शन असतं ते किती असतं, दॅट इज 36 डिग्री. सो अशा पद्धतीने तुम्ही DNAचे जे काही डायमेन्शन्स आहे त्यामध्ये दडलेल्या व्हॅल्यूज आणि नंबर्स हे प्रॉपरली प्रिपेअर करू शकता. अजून एक एक्झाम्पल द्यायचं असेल दॅट इज पॅकेजिंग ऑफ DNA. सो पॅकेजिंग ऑफ DNA मध्ये काय आहे रे, बघा पॅकेजिंग ऑफ DNA मध्ये DNAचं आपण कंडेन्सेशन करतो आणि मग कंडेन्सेशन केल्यानंतर बीड्स ऑन रिंग किंवा बीड्स ऑन स्ट्रिंग हे स्ट्रक्चर फॉर्म होतं, बरोबर आहे. सो बीड्स ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, त्यामध्ये जो काही कोर DNA आहे आणि लिंकर DNA त्याचे बेस पेअर्स प्रोव्हाइड केलेले आहे. सो सांगा बरं मला कोर DNAचा टोटल बेस पेअर्स किती असतात, दॅट इज 146 बेस पेअर्स आणि लिंकर DNAचे किती असतात, दॅट इज यस हाऊ मच, 146 प्लस 54 असे टोटल किती, टोटल 200 बेस पेअरचा तो DNA असतो. त्यानंतर सपोज अजून एखादा टॉपिक आपल्याला घ्यायचा असेल त्यामध्ये आपण कुठला टॉपिक घेऊ शकतो, सपोज त्यामध्ये समजा DNAचं कंडेन्सेशन आपण करतोय, त्यानंतर DNAचे डिफरंट स्ट्रक्चर्स आपल्याला फॉर्म होताना दिसतात. त्यामध्ये बघा सगळ्यात अगोदर असतो न्यूक्लिओझोम फायबर. सो न्यूक्लिओझोम फायबरचा डायमीटर किती असतो, दॅट इज 10 नॅनोमीटर. त्यानंतर सेकंड काय आहे, न्यूक्लिओझोम फायबर नंतर पुढे काय होतं, सोलेनाइड फायबर विच इज टेलिफोन वायर लाईक स्ट्रक्चर, त्याचा डायमीटर किती आहे, 30 नॅनोमीटर, बरोबर आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट कुठला आहे, दॅट इज क्रोमॅटिन फायबर्स, दॅट इज CFचा डायमीटर किती आहे, 200 नॅनोमीटर. त्यानंतर लास्ट आहे क्रोमॅटिड, बरोबर आहे. सो क्रोमॅटिडचा डायमीटर किती आहे, 700 नॅनोमीटर. सो अशा पद्धतीने बघा DNAचे काही जे डिफरंट स्ट्रक्चर्स आहेत कंडेन्सेशन केल्यानंतरचे, तो त्याचे डायमीटर जो आहे तो आपल्याला इथे इन्क्रीज होताना दिसतो. यानंतर अजून एखादा टॉपिक घ्यायचा असेल तर लास्ट या चॅप्टरमध्ये जो टॉपिक दिला दॅट इज ओपेरॉन. सो यू नो व्हेरी वेल द क्लस्टर ऑफ जीन्स विथ रिलेटेड फंक्शन इज नोन ॲज ओपेरॉन. ओपेरॉनमध्ये एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे इकोलायचं. सो इकोलायमध्ये टोटल किती जीन्स असतात, टोटल 260 जीन्स असतात आणि ते 260 जीन्स ग्रुप्स केलेले आहेत किती ओपेरॉन्समध्ये, 75 ओपेरॉन्समध्ये, बरोबर आहे.
सो अशा पद्धतीने बघा ह्या चॅप्टरचे जे काही नंबर्स आणि व्हॅल्यूज ह्या दिलेल्या आहेत ह्या तुम्हाला मी इथे रिप्रेझेंट करून दाखवल्या. सो तुम्हाला हेच करायचं आहे की बायोलॉजीचा जो काही प्रत्येक चॅप्टर आहे त्या प्रत्येक चॅप्टरमध्ये ज्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील, नंबर्स दिलेले असतील, ते सगळ्यात अगोदर तुम्हाला मार्क करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला ते प्रॉपरली लर्न करायचे आहेत आणि त्यानंतर त्याची तुम्हाला रिव्हिजन द्यायची. सो हा जो काही पूर्ण टास्क असणार आहे हा फार 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 इम्पॉर्टंट आहे, कारण व्हॅल्यूज आणि नंबर्स यावरती खूप सारे क्वेश्चन हे तुम्ही MST CET मध्ये एक्सपेक्ट करू शकता. त्यामुळे तुम्हाला आजचा हा डेली टास्क प्रॉपरली कंप्लीट करायचा आहे. हा डेली टास्क कंप्लीट करण्यासाठी मी तुम्हाला जो काही टाइम असाइन करतो आहे दॅट इज 3 आवर्स. मला माहिती आहे हा टास्क थोडा मोठा आहे, पण जशी जशी आता एक्झाम जवळ येणार आहे सो प्रत्येकाला जो स्टडी टाइम तो सुद्धा आता वाढवावा लागणार आहे. कारण की जर तुम्ही स्टडी टाइम वाढवू शकले तरच तुम्ही प्रॉपरली सर्व सब्जेक्ट बॅलन्स करू शकाल. आणि जर तुमचं टार्गेट खरंच खूप चांगले स्कोर करण्याचा असेल तर तुम्हाला स्टडी टाइम हा वाढवावाच लागणार आहे. थोडा प्रिपरेशन लेवल सुद्धा तुम्हाला त्यासोबत इन्क्रीज करावी लागणार आहे. त्यानंतर सेकंड जो काही डेली टास्क तुम्हाला आज कंप्लीट करायचा आहे दॅट इज व्हिडिओ लेक्चर. तुम्हाला आज ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस हा जो काही तुमचा 12th चॅप्टर आहे हा तुम्हाला इन द फॉर्म ऑफ व्हिडिओ लेक्चर मी तुम्हाला दुपारपर्यंत प्रोव्हाइड करणार आहे. नक्की दुपारपर्यंत तुम्हाला तो मिळणार आहे. सो तुम्हाला हा चॅप्टर मी ज्यावेळेस अपलोड करेल त्यावेळेस तो तुम्हाला प्रॉपरली बघायचा आहे. त्यामधले सर्व पॉईंट्स हे मार्क करून घ्यायचे आहे. नोटबुकमध्ये नोट केले तर खूपच चांगलं. त्यानंतर ते प्रिपेअर करायचे आहे आणि ते प्रिपेअर केल्यानंतर रिव्हिजन तर असणारच आहे. रिव्हिजन झाल्यानंतरच तुम्हाला ह्याच चॅप्टरची तुम्हाला काय सॉल्व करायची आहे मॉक टेस्ट. मॉक टेस्टमध्ये टोटल मी तुम्हाला 50 क्वेश्चन्स दिलेले आहेत. हे 50 क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला जो टाइम लिमिट असणार आहे दॅट इज 45 मिनिट्स. मॉक टेस्ट ही प्रत्येकाने प्रिपरेशन केल्यानंतरच सॉल्व करायची आहे. विदाउट प्रिपरेशन मॉक टेस्ट सॉल्व करण्याचा प्रयत्न करत जाऊ नका. आणि मॉक टेस्टमध्ये सुद्धा मी क्वेश्चनचं सेग्रिगेशन केलेलं आहे. जे क्वेश्चन CETला विचारतात त्यांच्यासमोर काहीच लिहिलेलं नाही आहे आणि जे क्वेश्चन्स नीटसाठी विचारले जातात त्या प्रत्येक क्वेश्चनच्या समोर नीट असं हँड रिटन केलेलं आहे. सो दॅट यू कॅन डिफरन्शिएट बिटवीन द क्वेश्चन्स दोज आर आस्क इन CET अँड नीट. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला मॉक टेस्ट 45 मिनिट्समध्ये कंप्लीट करायची आहे. त्यानंतर व्हिडिओ लेक्चर बघून त्याचं प्रिपरेशन वगैरे या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला 1 आवर डेडिकेट करत आहे. सो 3 आवर्स for values and numbers, 1 hour for video lecture and 45 minutes for mock test. So अशा पद्धतीने आजचा जो काही टास्क आहे that is which is around 4 hours and 45 minutes म्हणजे अप्रॉक्सिमेटली 5 hours शेड्यूल मी तुम्हाला आज असाइन केलेलं आहे. तुम्हाला हे शेड्यूल आजच कंप्लीट करायचं आहे. सायमल्टेनियसली इथून मागे झालेले डेली टास्क मी सांगितलं त्याप्रमाणे टाइम टेबलमध्ये रिव्हिजनचा जो सेक्शन आहे त्या रिव्हिजनच्या सेक्शनमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा रिवाइज करायची आहे. सो आजचा डेली टास्क प्रत्येकाला कंप्लीट करण्यासाठी ऑल द बेस्ट.